जय जय रघुवीर समर्थ. राम राम. नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंद अमृतरूपाय श्रीधराय नमो नमः. नमो सद्गुरुदेवताय नमो नमः. वासुदेवाय नमो. पुंडरीकाक्षाय नमो. राम 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 राम. सर्व गुरु भक्तांना स्वानंदाचा राम राम. संत चरणी, श्रींच्या चरणी, पूज्य श्रींच्या चरणी कोटी कोटी वंदन, कोटी कोटी प्रणाम. राम राम राम. ओम. सर्व स्वानंद परिवारास पुनश्च एक वेळ राम राम. आणि आज प्रश्नमंजुषेच्या शृंखलेमधले हा तिसरा भाग. आज तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी 4 प्रश्न घेतलेले आहेत. पहिला प्रश्न असा आहे. राम राम. पहिला प्रश्न असा आहे की प्रत्येक साधू, संत, महापुरुष आपल्या संघातल्या व्यक्तींना सांगतात किंवा साधकांना सांगतात की माझ्याकडून साधवून घ्या. तुम्ही प्रत्येकजण माझ्याकडून साधवून घ्या. तर ते नेमकं कसं घ्यायचं आणि त्यासाठी काय करावं? साधवून घ्या. त्या प्रश्नातच उत्तर आलं. ठीक आहे ना. साधवून कोणाकडून घ्यायचं असतं? असं पहिल्या प्रश्नाचं उत्तर की प्रत्येक महापुरुष आपल्या संघातल्या व्यक्तीला सांगतात की माझ्याकडून मी आहे तोपर्यंत साधवून घ्या. अच्छा, पहिली गोष्ट गुरुदेवांच्या मुखातलं वाक्य सांगतो. हयात पुरुष की जाने के बाद, म्हणजे हयात पुरुष आहे तो गेल्यानंतर तुम्ही किती फोटो पूजा, दंडवत घाला, जे काय करायचे ते करा, पण नंतरची उत्तरं ही तुमचा मनोविलास असेल. ठीक आहे ना. म्हणजे तुमचाच प्रश्न, तुमच्याच मनातून आलेलं उत्तर हा मनोविलास असेल. हयात पुरुषाच्या संगतीतला धोका असा की तो तुमच्यासारखा वागत असतो, तुमचा होऊन, कारण तुम्ही त्याचं व्हावं. ठीक आहे ना. अन्यथा त्याची आतली ब्रह्माकार अशी वृत्ती असते की तुम्हाला कलेजा बाहेर आ जाएगा, उफ करते, की हे जगणं आपल्याला कठीण आहे त्यांच्याबरोबर. असं ते स्वतःशी कडक आणि तुमच्याशी मावळा वागत असतात. ठीक आहे ना. आता तुमचा प्रश्न असा आहे की हयातीत माझ्याकडून साधवून घ्या. मग काय साधवून घ्यायचं? तर त्यातच उत्तर आहे. साधवून घ्या म्हणजे तुम्ही साध्याच्या जवळ आलेला आहात. ठीक आहे ना. साधनेच्या जवळ नाही. साधनेच्या जवळ होता तुम्ही, आता तुम्ही साध्याच्या जवळ आहात. साध्याच्या जवळ आल्यानंतर गुरुदेव म्हटले की मलाही तुम्ही इथं आल्या विचारता की मी स्वस्थ असलो की तुम्ही, मी प्रसन्न असलो की तुम्ही विचारता सांगा ना गुरुदेव आम्ही काय करू? मौन घर करू, मौन घरात जाऊ, अनुष्ठान करू, अमुक व्रत करू, सेवा करू, काय करू? ते झालं की पुन्हा विचारता आणखी काय करू? मी सांगितले का तुला काय करायला? कालच मी पिंजारीनं म्हटलं होतं तुम्ही इथं विश्रांतीसाठी येता. ठीक आहे ना. अंतःकरणाच्या पवित्रतेसाठी तुम्ही सेवेचा भाव काहीतरी धारण करता, पण खऱ्या अर्थानं तुम्ही तुमचीच सेवा करताय, मी त्यांची सेवा करतोय हा भाव काढून टाका. नाहीतर ते सेवेला जडपण येतं. ठीक आहे ना. तुम्ही तुमच्या अंगाला साबण लावता, खायला प्यायला घालता, त्याचा हागमूत काढता, तर ती जशी तुमच्या देहाची सेवा, देह बी तुम्हीच आणि सेवक बी तुम्हीच आणि साध्य बी तुम्हीच, हे जसं सत्य आहे तसं ब्रह्मज्ञानी पुरुषापाशी गेल्यानंतर, साधू संतांच्या पाशी गेल्यानंतर तुम्हाला हा भाव असला पाहिजे की मी साध्यापाशी आलेलो आहे, साधवायसाठी आलेलो नाही. बात समज घे ना. बात गहरी होय. मला आता इथं काय साधवून घ्यायचं? जे मला साध्य करायचं होतं ते झालं, मी त्यांच्यापाशी पोचलो. आता मला काय करणं आहे का? या स्थितीमध्ये तुमची अवस्था जाणं किंवा या अवस्थेमध्ये तुम्ही राहणं, बातमी समजली ना? समजते ना? या अवस्थेमध्ये तुम्ही जाणं म्हणजे त्यांचं क्षणात हसणं, क्षणात मौन, क्षणात प्रसन्नता, क्षणात शांती, क्षणात गंभीरता, ते परिवर्तन तुम्हाला पाहायला साक्षात मिळतंय. क्षणात राग तर क्षणात शांती, आणि सर्व क्षणातच आहे.
ठीक आहे ना. तुमचं जाणं सुद्धा एक वेळ असा असेल की ते क्षणात गेला. अरे वर्षानुवर्ष अंतुनात पडला, पण जाताना मात्र क्षणात गेला. हा सगळा पृथ्वीचा बी खेळ क्षणात आहे. क्षणात तुम्हाला हे आयुष्यभर तुम्हाला सत्य वाटते, पण क्षणात तुम्हाला साक्षात्काराच्या त्या क्षणात तुम्हाला वाटेल की ब्रह्मसत्य जगन मिथ्या. सुन रहा है ना, समजलं ना का नाही? कानानं ऐकू नका, नाही कळणार. मग मनानं बी ऐकू नका, नाही कळणार. तुम्ही स्वतः कोण आहात या प्रचितीला या. ठीक आहे ना. वेद तुमची स्तुती करतोय, वेद स्वतःची स्तुती करत नाही. तुम्ही कोण आहात, कसे आहात, ही श्रुती स्मृती पुराण ही तुमची स्तुती करतात. अन्यथा वेदाने अगोदरच नीती करून गप्प बसलेले आहेत. ठीक आहे ना. ते सर्व तुमची स्तुती करतात. तुम्ही कोण आहात, कसे आहात. म्हणून सत्संगात सुद्धा जाऊन बसतो, साधूच्या संघात जाऊन बसतो, त्यावेळेस आपण आपल्या त्यांच्यात घालायचं असतं. ठीक आहे ना. तुम्ही तुमचा माल नेता ना दुकानात, तुम्ही कशात घालता? तागड्यात ना घालता की नाही? मग तुम्ही स्वतःला त्यांच्यात घालून पाहायचं असतं. अरे मी असा दिसतो, जसं राजा जनकानं रामामध्ये आपलं रूप पाहिलं. काय नाहीतर राजा जनक कोण होते? तत्ववेत्ते होते, ब्रह्मज्ञानी होते. त्यांना माया मिथ्याशी काय होतं? मायावी राम आहे तो त्यांच्यासाठी. पण नाही, सगुण रूपातली भक्ती प्रकटली आणि स्वतःला जनकाने प्रभू रामरायात पाहिलं. डोळ्यात पाणी आलं, गदगद झाले की मी इतका सुंदर आहे. समजते? उत्तर खूप तुमच्या प्रश्नाचं खोलवर जाऊन देतोय. माझ्याकडून साधवून घ्या असं तुम्ही नेमकं म्हणता, तर ते कसं साधायचं? ते हे असं साधायचं. त्यांच्या प्रत्येक क्षणाला तुम्हाला टिपता आलं पाहिजे, पण ते चिकित्सक बुद्धीने नको, आनंद वृत्तीने, नाही तर धोका खाल. तुकारामांनी सांगितले प्रत्येक महापुरुषांनी हयात पुरुषापाशी राहण्यासाठी तुम्ही खूप सावधान असलं पाहिजे, किंवा तुम्ही खूप भोळा असलं पाहिजे. सावधान म्हणजे तुमचा विवेक जागा असला पाहिजे. नाहीतर तुम्ही इतकं भोळा असलं पाहिजे की माझ्यासाठी हा भगवंतच आहे, दगडाचा देव सुद्धा माझा देवच आहे. काल का कुणाला परवा सांगितलं ना मी, सत्पुरुष गाढवाचं घोडं करतो, गाढवाचं आणि माकडाचं मारुती करतो आणि दगडाचा देव करतो. खोटं वाटतंय का? नवस करून बघ. बोललो ना परवाच. आणि ह्याच्या आधी हेच वाक्य एका साधकासाठी बोललो तुम्ही. इतकी ताकद आहे सत्पुरुषात, पण आपण तितक्या लायकीचं खोत गेलं पाहिजे. मग आपली लायकी कमी कशा नव्हते? कशा नव्हते? आपल्यावरतीच आपण मालक नाही होत, म्हणून आपली लायकी जाते. ठीक आहे ना. समजते ना. आपल्यावरतीच आपण मालक होत नाही, गुलाम होतो. गुलामाला लायकी असते का? नाही. असते का? लायकी पाटलाला असते, गड्याला नाही. बस समजले ना. तुम्ही तुमच्या वृत्तीचं मालक होत नाही ना, गुलाम होता. आणि हे ब्रह्मज्ञानी ज्यांना तुम्ही ब्रह्मज्ञानी समजता, ते आपल्या वृत्तीचे मालक आहेत. आणि त्या वृत्तीच्या मालकीमध्ये त्यांचा पहिला अनुभव काय निघाला? अहम ब्रह्मास्मी. कुठली वृत्ती आली? अस्मीची. अस्मी म्हणजे आहेच ना. अस्मीची वृत्ती आली. कोण आहे? ब्रह्म आहे. हे कोण सांगते? अस्मी. अरे मी स्वतः. कसं काय? कसं काय म्हणजे? बघायचं कसं काय? म्हणले हो. म्हणले 4 पाहुणे आलेत, चहा घेऊन ये. ती घेऊन आली. यांनी वतून टाकला. म्हणले तुला दूध मागितलं होतं मूर्खबाई. नाही हो, मी चहा ऐकलं. ठीक आहे, माझं चुकलं असेल. गेली वृत्ती माघारी. जय जय. हे पत्नीला नाही बोललेली, वृत्तीला. राम सीताप्रमाणे ब्रह्मानी माया, तसं तुम्ही आणि वृत्ती आहे ही. समजते ना. तिला माघारी केली. तुमच्या वृत्तीला तुम्ही जर खेळवताय तर तिला माघारी करता आलं पाहिजे. आणि हे त्या पुरुषांच्या पाशी साधायला मिळतं, आपल्याला बघायला मिळतं. साधायचं म्हणजे साधवायला आलोय ना, साध्य व्हायला आलोय ना, सिद्ध व्हायला आलोय ना. मग हे सिद्ध नाही होत का?
मी आता हे उदाहरण तुम्हाला सर्वांच्याच समोर बोलतोय खऱ्या अर्थानं, पण हे एका फार थोर पुरुषाकडून ऐकलं आहे. ठीक आहे ना. ते म्हटले तुम्ही पुरुष झोपला तर तुम्हाला एकमेकाची भीती असते का? नसते. कारण प्रत्येकाला माहिती आहे आपण पुरुष आहे. तसं तुम्हाला कळतं की ही माझी ब्रह्माकार वृत्ती आहे. ठीक आहे ना, ही माझी ब्रह्माकार वृत्ती आहे. आणि ते वृत्तीला बी कळतं आपल्याला ह्या पुरुषापासून धोका नाही. वृत्ती स्त्रीलिंगी आहे ना, पण तिला कळतं आपल्याला ह्याच्यापाशी धोका नाही. का तर मी पुरुषाची झाली आहे, आणि मी ज्या पुरुषाची झाली ती मी पुरुषच आहे. मग स्त्रीमध्ये सुद्धा पुरुषार्थ पाहिला जातो का नाही? राणी लक्ष्मीमध्ये पुरुषार्थच पाहिला ना, मीराबाईमध्ये पुरुषार्थच पाहिला, आध्यात्मिक आनंदीमाईमध्ये पुरुषार्थच पाहिला. राम, गार्गी, मैत्रेय या स्त्रियांच्यामध्ये पुरुषार्थ होता. समजते ना तुम्हाला? ऐकताय काय तुम्ही? हां, ही वृत्ती साधवायचे तर नेमकं कसं साधायचं? तर ते हे असं साधायचं की आपण भोळत तरी असलं पाहिजे, नाही तर विवेकशील असलं पाहिजे, की आपणच आपल्याला धोका देत नाही ना. का? अतिपरिचयात त्या पुरुषाला कधी धोका होत नसतो. मागेच सांगितलं, सत्पुरुष कुठल्याही जीवाचा संग करत नाही, आणि केला तर त्याला देव पण दिल्याशिवाय राहत नाही. हे त्याचं भाग्य. पण हे कायम लक्षात ठेवा, तो हवं तिथं सोडून देतो, हवं तेव्हा सोडून देतो. ही फार मोठी त्यात ताकद असते. कुणाला कशालाही आणि कुणालाही कुठेही हवं तेव्हा आणि हवं तिथं तो सोडून पुढे निघून जातो. का तर पूर्ण पुरुषोत्तमाचा तो दास आहे, 16 कलायुक्त. ठीक आहे ना, भगवान श्री पुरुषोत्तमाचा तो दास आहे, आणि त्याचा स्वीकार त्यानं केलेला आहे, त्या दासाचा, पुरुषोत्तमाचा. एवढी ताकद असते. जसं तुमची वेळ झाली की तुम्हाला हवं तिथं हवं तेव्हा शरीर टाकावंच लागतं. मी घरी पोचल्यावर जातो, काय मी लग्न झाल्यावर जातो, मी मुलं झाल्यावर जातो, नोकरी झाल्यावर जातो, रिटायर झाल्यावर नाही. हा पुरुष तसंच असतो. ठीक आहे. प्रश्न साधाच आहे, पण मी खोलात जातोय त्यात. मग नेमकं काय साधायचं? आणि पुन्हा प्रश्न तुम्ही तोच विचारला, मग त्यासाठी काय करायचं? जिथं गेल्यावर काय करायचं नसतं, तिथं त्यासाठी तुम्ही विचारताय काय करायचं. म्हणजे तुम्ही जर असं विचारलं की आता मी झोपायला चाललोय, चांगली झोप लागायसाठी मी काय करू? तर कष्ट कर. अहो पण मी झोपायला आलोय ना. हो ठीक आहे, पण कष्ट कर. हे काय उत्तर झालं? मी झोपायला आलो, तुम्ही म्हणताय कष्ट कर चांगल्या झोपेसाठी. हो, अहो मी झोपायला आलोय महाराज. अरे मी सांगतोय कष्ट कर. कष्ट केलं सर पोटाला मिळालं की आपोआप चांगली झोप येईल. गणित साधं आहे. तू त्यांचा हो, त्यांचं झाल्यानंतर ते तुझं होतील. काय करायचं राहिलं का? तुला त्यांचं होता येत नाही, आणि तू होतोस तर बाह्य अंगानं होतोस, अंतरंगानं हो. सुरुवातीला बाह्य अंगानं हो. परवा नाही का एक विषय सांगितला होता की एका ठिकाणी खोटा रुपया दान केला. त्याला जाऊन शिष्यानं सांगितलं, म्हणले महाराज ते देऊ का टाकून पाण्यात? म्हणले का रे? अहो तो खोटा आहे. म्हणले असू दे की, रुपया खोटा आहे, दान करणारा खोटा नाही. आज खोटं दान करायची सवय लागली, उद्या खरा दान करेल. राम, नेमकं कसं साधायचं? तर कसं साधायचं म्हणजे त्यांचं होऊन साधायचं आहे ना. गुरूंचं उत्तर, हम जो कुछ शिके गुरु के होके शिके. बस आम्हाला त्यांचं होता येत नाही. आपण आपला हातचा राखून आपण तिथलं होतो. तर तिथं प्रवेश करताना तुम्हाला कळलं पाहिजे की याच्या बाहेर सगळं माया मात्र इदम सर्वम, आत मात्र माया नाही. आत फक्त ब्रह्म आहे. ज्या पुरुषाच्या मध्ये आत निवास करताय ना, तिथं फक्त ब्रह्म निवास आहे, माया निवास नाही. तो त्याच्यासाठी जगत नाही काय की तुम्ही काहीतरी यावं, तुम्ही काहीतरी द्यावं, तुम्ही अमुक करावं, तुम्ही त्याची कीर्ती करावी, त्याचे वाढवावं. नाही 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 नाही. तो ह्या सगळ्या लांब पलीकडे गेलेला आहे. आपली नजर फक्त पलीकडे जात नाही.
मग श्रद्धेचा अर्थच तो आहे, क्षितिजाच्या पलीकडे तुम्ही पाहणे. कशाच्या? क्षितिजाच्या पलीकडे पाहणे, तिला श्रद्धेची नजर म्हटलेलं आहे. समजतंय? क्षितिजाच्या पलीकडे म्हणजे चिकटल्यागत दिसतंय, तो चिकटला आहे, तो स्वतंत्र आहे, असंग आहे, तिकडं पाहणे. त्यावेळेस मग तुमची ती नजर भक्ती आणि ज्ञानाच्या कोशात प्रवेश करते. क्षितिज म्हणजे पृथ्वी आणि आकाश चिकटल्यासारखं दिसतं, तेच ना, तो त्याच्या पलीकडे आहे. राम. एवढं उत्तर पुरे. राम राम राम. दुसरा प्रश्न असा आहे की वैराग्याचे प्रकार किती आणि कोणते? तुम्हाला मी आता एक मोठी वही देणार आहे कोरी, तुम्ही खतरनाक प्रश्न काढता. नारायण. ठीक आहे, वैराग्याचे प्रकार 3. ठीक आहे ना? कोणते सांगतो. हो, गीतेमध्ये हा प्रश्न आहे की, आणि याचं उत्तर दिलेलं आहे. जसं स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशवा, असे जसे प्रश्न, त्यात वैराग्याचे प्रकार सांगितले. 3 प्रकार वैराग्याचे. कुठले? तामसी, राजसी आणि सात्विक वैराग्य. ठीक आहे ना? आता सात्विक वैराग्य काय करतं? तर सात्विक वैराग्य तुमची उंची गाठून देतं, पण उंची गाठून दिल्यानंतर ते तुमचा संघ सोडत नाही, तुम्ही त्याचा संघ सोडत नाही, आणि तुमच्यामध्ये पुन्हा हळूच सात्विक अहंकार प्रवेश करतो आणि इतरातली उणीवा दिसू लागते. ठीक आहे ना? अडकला तुम्ही. वैराग्य म्हणजे दुधारी तलवार आहे, ती असे तुम्हाला वापरता आली पाहिजे की स्वतः बी अडकू नये आणि स्वतःत बी कुणी अडकू नये. ठीक आहे ना? समज घ्या. हे श्रेष्ठ वैराग्य, दुधारी म्हणजे आपल्यापाशी येतो ना, त्यालाही पार करून सोड, त्याला अडकून ठेवू नको, त्याला स्वतंत्र कर. अरे पिकलं तर फळ सुद्धा झाडाला स्वतःही राहत नाही, झाड बी ठेवत नाही. समज घ्या ना? म्हणून तुकोबाराने सांगितलं, तुझ्यापाशी कुणी जर शिष्य असतील, तू महाराज झाल्यानंतर, तर त्याला पुत्रासमान प्रेम कर. कोणासारखं? पुत्रासमान. आणि जे तू तुझ्या पुत्राला करतोस ते त्याच्यासाठी कर. हा सात्विक प्रकार. दुसरा राजस प्रकार. राजस प्रकार काय करतो की स्वतःबद्दल वैराग्य करतं आणि दुसऱ्याच्याबद्दल हाव करतं. हे धोकादायक वैराग्य. ठीक आहे ना? स्वतःबद्दल वैराग्य करतात म्हणजे माझं राजस आहे की नाही, हां, त्याच्याबद्दल वैराग्य. पण जे दुसऱ्याच मिळतंय त्याच्याबद्दल वैराग्य नाही. माझं भोगायचं नाही, माझं जाऊ द्यायचं नाही, दुसऱ्याचं येऊ द्यायचं. हे राजस वैराग्य सांगितले गीतेत. ठीक आहे ना? तुम्हाला वैराग्याबद्दल सांगायचं आणि मी चारचाकीतनं फिरायचं आलिशान, नाही का? तुमच्या पायाला पायतान नाही आणि माझ्या खडावाला चांदी लागली आहे की नाही? तुमच्या गळ्यात साधी तुळशीची कंठी नाही एक, आणि माझी सोन्यात माळ मडवली आहे. काय? अच्छा, तुम्हाला एक वेळचं भोजन सुद्धा भिक्षेतनं मिळत नाही आणि मी श्रीखंडपुरी आधारतित्य खातोया, चप्पन भोग खातोया. राजसी वैराग्य. ठीक आहे. आणि तामसी वैराग्य. तामसी वैराग्यामध्ये मग आळस, प्रमाद, निद्रा सगळ्या आल्या. ठीक आहे ना? म्हणजे असं बघितलं तर काय सगळं नाशवान आहे आणि खाताना मात्र चांगलं खातोय. असं बघितलं तर नाशवान आहे आणि भोगताना मात्र तामसीपणानं भोगतोय. म्हणून सत्वगुण वैराग्य श्रेष्ठ सांगितले. पण त्यासुद्धा वैराग्यात तुम्ही अडकू नये, वैराग्याचा वापर करून घ्यायचा आहे. ठीक आहे ना? वैराग्याला धरून नाही राहायचं. त्याचा वापर केला, जसं तलवारीचा वापर करताय, पायाचा वापर करताय, मग पाय तोडून टाकले का? पुन्हा तुम्ही उठला, पृथ्वीवर चालायला लागला की पायाचा वापर होतोय. तसा तुम्ही भोग प्रवृत्तीकडे गेला की तुमचं वैराग्य आपोआप तुम्हाला जागा करून देतं. समज घ्या ना? हां. आणि ते तुमच्या श्वासावर खेळलं पाहिजे. जसं आपलं संपूर्ण बॉडी आपल्या पायावर खेळते की नाही उड्या मारताना,
पाय उड्या मारतात पण बॉडीवर खेळते तुमच्या पायावर, आहे की नाही? तसं वैराग्य पाय आहे परमार्थाचा, परोपकाराचा. कळते ना? तुलसीदेवी आपल्या रामायणामध्ये घातलं, परहित सदृश्य धर्म नाही बाई आणि परपीडा सम नाही अदमाई. नारायण किती मिनिट झाली का? बरं ठीक, समज घ्या ना. हे वैराग्य तर कळलं की नाही? पण तशा वैराग्याचे 3 प्रकार आहेत आणि त्यातले त्यात आणखी पाहायचं असेल तर वैराग्याचा एकच प्रकार, आपण आपल्यासाठी जगणे नाही. श्रेष्ठ आपण आपल्यासाठी जगणे नाही, देहासाठी आणि जगासाठी. का? तर या देहात राहायची 1 दिवसाची रात्रीची संधी मिळालेली आहे. हे भाड्याचं घर आणलेलं आहे. मग कितीही मोठा हिमालयातला योगी झाला तरी भिक्षेच्या वेळी त्याला बाहेर पडावं लागतंच ना. पण भिक्षा कोणासाठी करतोय तो? तर देहासाठी. त्याला आत माहीत असतं मी माझ्यासाठी भिक्षा करत नाही, मला आता पुढे गेल्यावर अपमान मिळेल, काय मला शिव्या मिळतील, माझी हकलपट्टी होईल, मला कोणी मारतील सुद्धा, ही सुद्धा माझी भिक्षा आहे. ठीक आहे ना? बुद्ध एक वेळेस भिक्षेला गेले. मुरारी बापूंनी बी परवा सांगितले, म्हणजे मी सुद्धा भिक्षा करतो, मी भिक्षेला गेलो तर माझा तिथं काय कोणाशी परिचय नव्हता आणि त्या बाईनं मला खेकसून सांगितलं. ती टोपलीत भाकरी घेऊन रानात चालली होती आणि मी त्याला म्हटलं काय भिक्षा मिळेल का? तिनं गाव गोळा केला. कोणी? त्या बाईनं गाव गोळा केला. मी अडवून तिला 2 वेळा भिक्षा मागितली. तिनं गाव गोळा केला आणि गावाला सांगितलं या माणसानं मला अडवलं. आली का पंचायत? आता गावातल्या शहाण्या लोकांनी 1-2 बघितलं, ठीक आहे ना, 1-2 लोकांनी पाहिलं तिथं आणि अरे म्हटलं हे तर मुरारी बापू आहे. बापूजी काय झालं? काय नाही म्हटलं, ती भिक्षेची वेळ झालेली आहे आणि मी गाडीतून चाललो होतो. आता गाडीतून चालणारा भिक्षा मागतो. समाजात टिंगलटवाळी करायला काय उदाहरण कमी आहे का? मग गाडीत जाणारा भिक्षा कशाला मागतो? 4 चाकीतनं जो तुला घेऊन जातोय तो भिक्षा नाही घालणार का? नाही, त्याने मला गाडीची भिक्षा दिली, मग पळवाट काही आहे ना. पण त्या बाईनं सांगितलं यानं माझी वाट अडवली आणि माझ्या टोपलीतली मला वाट अडवून हा काय मागत होता. काय मागितली? भिक्षा मागितली. गावच्या लोकांनी ओळखलं. त्यात एक व्यक्ती जी होती ती नेहमी सत्संग ऐकणारी होती. त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यानं तिथं निर्धार काय केला माहिती आहे का? की ठीक आहे, त्या महिलेनं ओळखलं आणि तुम्हाला मी क्षमा मागतो आणि मी त्या निमित्तानं मी एक असं व्रत घेतो की तुम्हाला ह्या गावची भिक्षा मिळाली नाही, हिनं तिचा अहेर केला तिनं तुमचा, मी 1 वेळ अन्नाचा त्याग करणार, 1 वेळच्या अन्नाचा त्याग करणार आणि ज्या दिवशी तुम्ही माझ्या गावात भिक्षा घ्याल त्या दिवशी मी गाव जेवण घालणार. बापू म्हटले, त्यानं तसा प्रण घेतला. पण मी पुन्हा तिथून निघून गेलो. भावातीतम त्रिगुणरितम सद्गुरुम तम नमामी. लगेच कोणाच्या भावुकतेला बळी पडायचं नसतं. आगमा पाणी येऊन तांती तिक्षस्व भारता. हे बघ अर्जुना, ह्या गोष्टी सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या आहेत. शत्रू बी येतो, मित्र बी येतो, सुख बी येतं, दुःख बी येतं, लाभ बी येते, हानी बी येते, तसा जन्म बी येतो आणि मृत्यू बी येतो. ह्या गोष्टीला तू सत्य मानून अडकून पडू नकोस. तो त्याचा त्या क्षणाचा भाव होता. तो बोलून गेला. त्याच्या भावाला बळी पडू नको, त्याच्या नियमाला बळी पडू नको. तू फक्त चरेवेती चालत राहा. समज घ्या? ऐकताय ना? ऐकतोयस का तू? हां. आणि मग तिथून मी प्रस्थान केलं. अजूनपर्यंत 10-11 वर्ष झाली. माझी खूप इच्छा आहे त्या गावात जाऊन भिक्षा करायची, पण मला वेळ नाही. चला, त्यांच्याकडून जो प्रामाणिकपणा मी घ्यायचा ते घेतला, संपलं. बाकी ते काय करते, त्यांच्या नावा पैसे किती, ती किती फलान करते, ते काय खात, डोकून साधू पुरुषाच्या बाकीच्या गोष्टीकडे आपण जाऊ नये. का? तुकोबांनी सांगितलं, एक तर साधू संग करू नये, करू नये सांगितलं. आणि स्वतः म्हणतात संत संग देई सदा. आणि तुम्हाला सांगते ते की एक तर साधू संग करू नये आणि केला संग तोडू नये. आपली वृत्ती कशी? मिळालं की सोडलं आणि मिळे ना की सोडलं. समज घ्या ना?
आपली वृत्ती अशी आहे, मिळालं की सोडलं आणि मिळेना की सोडलं. पण ज्याला खरं साधूच व्हायचे तो मिळालं तरी सोडत नाही आणि नाही मिळालं तरी सोडत नाही. कारण मिळालं तर तो कृतज्ञ राहतो, पण कधी कृतज्ञ होत नाही. आणि नाही मिळालं तर त्याला लगेच वाटतं आपली योग्यता नाही. म्हणून तुम्हाला मग सांगितलं, खरं वैराग्य ते आहे की स्वतः अडकत नाही, स्वतः कुणाला अडकू देत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे माझे समर्थ. कल्याणा निघाता तो, अरे आरडला, ओरडला, पाया पडला, दंडवत घातला, काय मातीमध्ये बाहेर जाऊन लोळला. हा ते ठीक आहे, काय करायचं ते कर, पण तो निघत. आपण काय चुकलंय काय ते सांगा, काय असत ते तुम्ही स्वतःवर घ्या ती परिस्थिती. एवढा अंगच सेवक आणि एका क्षणात तू निघत. स्वतःवर घ्या की एका क्षणात तुम्हाला बाजूला करायचंय. काय जसं काकावर प्रसंग आला, तुला कोण तुकडा घालणार? अरे बापरे, हे कोण म्हणतंय? तसं समर्थाने एका क्षणात सांगितलं, तू निघत. अरे पण मी जाऊ कुठं आणि काय कारण, काय बाजूला का करताय? मला चुकलं असेल तर शिक्षा करा, क्षमा, काय उदार हात, क्षमा करा. दोन्हीतले एक दोन्ही तुमच्या हातात आहे. क्षमा करा नाही तर शिक्षा करा. पण हे काय, तू निघ आता. अंगावर काटा उठला कल्याणाच्या. नाही बस, मंत्रमूलम गुरुवाक्यम, मी बोलतोय ते सत्य, निघ. आपण कुठे जाऊ, काय करू मी? आरडा ओरडा गोंधळ, सगळं अंग मातीत टाकलं. काय एवढा मोठा बलाढ्य देह, समर्थाचे 3 पट दणदणीत देह, हा कुठे जाऊ मी? तर त्यांना माहित होतं, प्रेमात देहबुद्धी याची जिवंत राहू नये आणि माझं जाणे ह्याला खटकू नये. ठीक आहे ना? आणि हा स्वतःच्या पायावर पक्व झाल्याशिवाय मी शरीर बी सोडणार नाही. बाकी काय, बाकी अंतरीची अंतरी जाणे. त्या दोघांचं काय असेल ते दोघांना माहीत. पण सत्य तर हे होतं साधू हृदयातून. की तुझं जिथंपर्यंत रक्षण करणं योग्य होतं तिथंपर्यंत मी केलं. अर्थात तू स्वतंत्र तुला पायावर उभा करण्याची एक वेळ आली, तिथं मी जर अडकत असेल तर मग मी स्वार्थी आहे. म्हणून वैराग्य असं असावं जसं अग्नी. ठीक आहे? अग्नी ती धुराचा बी संग करत नाही आणि जळून पुन्हा लाकडाचा संग करत नाही. लाकडाची राख करून टाकते, धुराला आकाशात सोडून टाकते, स्वतः मात्र तेजात विलीन होते. ठीक आहे ना? म्हणून संन्यासीच्या वस्त्राला भगवा रंग दिलेला आहे. कुठलाही अग्नी भडकताना पहिला धूर बाहेर टाकतो, म्हणजे तमस बाहेर टाकतो, आणि पुन्हा राख बाहेर टाकतो, भस्मीभूत, आणि अग्नी मात्र तेजाकडे विलीन होते. आणि तिचं आगमन आहे कुठंपर्यंत, तिची भ्रमंती आहे कुठंपर्यंत, तर त्रिलोकीमध्ये. म्हणून राजसी असो, तामसी असो किंवा सात्विक असो, तिघांच्या घरी अग्नी पेटते की नाही पेटते? देव असो, दैत्य असो, दानव असो, कुणी असो, मानव असो, कुणी असो, तिघांच्या घरी अग्नी असतो की नसतो? असतो. म्हणून वैराग्याचे असे प्रकार आहेत. त्याप्रमाणे आपली अशी एक स्थिती आपण स्वतंत्र धरू शकतो. तिसरा प्रश्न आहे, चित्ताची बेशुद्धी म्हणजे काय? चित्ताची बेशुद्धी म्हणजे मायावी आकर्षण. बस इतना ही, बस और क्या है? तुम्ही कशाला बोलताय ती बेशुद्धीच आहे तुमची. ठीक आहे ना? म्हणून सावधानता हेच तुम्हाला शस्त्र सांगितलेलं आहे, उच्च सावधानता आहे की नाही? बाकी बेशुद्धी काय आहे? ही जी माया आहे की नाही, भुलभुलई आहे, हे माहीत आहे. तुम्ही कुठे आहात माहीत नाही का? तुमचा स्त्रीचा देह आहे का? आहे का? हे माहीत आहे म्हणून पुरुषाचे कपडे घालताय. पण माहीत राहून तुम्ही माहीत राहतोय म्हणून तिची कपडे घातली का स्त्रीची?
नाही ना. आणि ती माया आहे असं म्हणताय, म्हणून तिने काय लुगडी घालून हिंडते का माया? ती नाही ना. पण तरी बी तुम्ही ती ही माया आहे असं तुम्हाला कळल्यानंतर ही तुमची बेशुद्धी जाते ना, शुद्ध येते ना. ठीक आहे ना. मग त्या बेशुद्धीला असं म्हटलेलं आहे की या मायेला असं म्हटलेलं आहे की ही कोटिंगची वायर आहे. ही माया कोटिंगची वायर आहे. कोटिंगच्या वायरीला हात लावला तर शॉक लागत नाही, पण उघड्या वायरीला हात लागला की, आणि विषय उघडे आहेत. बिना कोटिंगची वायर कोण आहे? तार. हां, विषय 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 त्याला हात लावला की तुम्हाला समजते बस. ठीक आहे ना. नारायण, एवढंच बस. आणि चौथा प्रश्न आहे, साधन करणे हे श्रम, साधन करने में, अच्छा हिंदीत है, साधन करने में श्रम की जरूरत नहीं है बल्कि स्वीकृति की जरूरत है. म्हणजे नेमके कसे? साधन करणे म्हणजे श्रम की जरूरत नाही, साधन करणे में श्रम की जरूरत नाही. हां, तुम्ही असं समजलेलं आहे. साधन करणं म्हणजे तप करणं, हिमालयात जाणं, एका पाया उभं राहणं, काय उपवास तापास करणं, यज्ञयाग करणं, हे सगळं करण्यामध्ये तुम्हाला श्रम आहे. आणि एक दुसरा विश्राम आहे. ठीक आहे ना. किती करावं, कुठं करावं, कुणाचं करावं, कसं करावं, यासाठी आश्रम होता ऋषीमुनींचा. ठीक आहे ना. आणि म्हणून गुरुकुल होती. बाकी आपण गाढवागत राबतो, आहे की नाही, आणि चरायच्या वेळेस उकिरड्यावर जातो, नाही का. वृद्धापकाळामध्ये तुम्ही गेला अनाथ आश्रमात, वृद्धापकाळामध्ये गेला तुम्ही दुःखात, वृद्धापकाळामध्ये गेला तुम्ही चिंतेत, वृद्धापकाळामध्ये तुम्ही गेला रागद्वेषामध्ये. हे उकिरडेच आहेत ना. हेच उकिरडे फुंकायचं ना म्हातारपणी. मग नाही, ब्रह्मावस्थेत राहायला पाहिजे तुम्ही. जसं जसं देहाला वृद्धापणी येईल तसं तसं तुम्ही ब्रह्मावस्थेत गेला पाहिजे. पराधीन सपने होणं, कुणावर अवलंबून नाही. येशाम ब्राह्मी स्थिती पार्थ. तुमचा श्वास ब्रह्मभूयाय कल्पते असा आत गेला पाहिजे बस. अरे, जर तुम्हाला पराधीनता आवडत नसेल तर तुम्ही कुणाला पराधीन ठेवणार नाही. म्हणून साधन करने में श्रम की जरूरत नहीं है. ठीक आहे ना. आणि ते साधन काय आहे? ज्या साधनेत श्रमाची जरूरत नाही, मग कशाची आहे? तर स्वीकृतीची. मुलगी बघायला जाणं हे तुमचं कर्तव्य आहे. तिच्या घरापर्यंत पोचणं हे तुमचं कर्तव्य आहे. पण स्वीकृती ही तुमच्या नजरेचा खेळ आहे. ठीक आहे ना. ती बाहुली तुमच्या डोळ्यामध्ये भरली की डोळ्यातून तुमच्या प्रेम वाहतं पाहुण्यांच्या बद्दल आणि त्या स्थळाबद्दल, आणि तुम्ही लगेच होकार देता, म्हणजे स्वीकृती देता, नाही का. हे जसं तुमच्या भौतिकतेतलं उदाहरण आहे तसंच परमार्थामध्ये सुद्धा तसंच आहे. किती वेळ झाले? तसंच परमार्थामध्ये आहे. आणि परमार्थामध्ये शेवटचं सूत्र काय सांगतो ते ऐका. स्वीकृती काय आहे आणि साधन काय आहे? साधन आहे तुमचं तिथपर्यंत पोचणं, तिथपर्यंत पोचणं. आणि स्वीकृती आहे, ठीक आहे ना, ती आपल्यावर नाही. समजा आता कसं आहे की मुलगी तुम्हाला पसंत पडली, पण तुम्ही मुलीला पसंत आहात का? हे तुमच्या व्यवहारात चालतं ना. परमार्थात तसं चालत नाही. तुम्ही जसे आहात तसे शरण या, काम संपलं. तुम्ही तुमच्यात बदल करून येऊ नका. आपण बदल करायला जातोय, ढोंग करायला जातोय, दाखवायला जातोय. ते ढोंग त्यांना आवडत नाही. तू जसा आहेस तसा आहे, मी स्वीकारला. ठीक आहे ना. तर स्वीकृती तुमच्या हातात नाही, स्वीकृती त्यांच्याच हातात आहे. साधन तुमच्या हातात आहे, तिथपर्यंत जायचंय. बात समज घ्या. बाकी जड साधनेला मूल्य देत बसाल तर मग मन से मन के तक, मन से मन के तक, कळलं का? मन से, हां, मणी फिरतात ना, आणि मनका आला की उलटता. मग मनका आहे तोपर्यंत उलटता, आणि मनका उलटता, आणि पुन्हा मन सुद्धा तुम्हाला उलटून टाकतं, नाही का. एक मणका येतो ना मनी 108 नंतर, त्याला मणका म्हणतात. तर करते हो भी मन का, सुनते हो मन का.
और घुमाते हुए भी मन का बस राम. म्हणून साधन आणि स्वीकृतीमध्ये एवढाच फरक आहे की साधन तिथंपर्यंत जाणं आहे, स्वीकृती त्यांच्या हातातली आहे ते करतात. ठीक है ना. पण तुम्ही विचारलं की जरूरत नाही बल्कि स्वीकृती की जरूरत आहे. मग तुम्ही तिथे पोचलाय, खरा तुमचा भाव ओळखला की तुम्हाला कसा स्वीकार करायचा तिथे करतात. तुमचा रजोगुणी भाव घेऊन गेलेला आहात, तमोगुणी घेऊन गेलात, सत्वगुणी घेऊन गेलेला आहात, तो तुमचा भाव बघून तुमची स्वीकृती असते. स्वीकृती त्यांच्या हातात आहे, साधन आपल्या हातात आहे. इथे कृष्णार्पण सद्गुरुदेवार्पण. राम 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 राम. आणि तुम्हाला सर्वांना हे चांगले दिवस पुढे येणार आहेत याचा विसर पडू देऊ नका. नक्की हे चांगले दिवस येणार आहेत. मागे सांगितल्याप्रमाणे हे एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस नक्की होणार आहे. हेच सत्य आहे. नारायण वासुदेव.